आले बाबा ह्यांच्या पॅटीचे. बरं मला सांगा, मी का देऊ हिच्या पॅटीचे पैसे? यांना काय आकला ना ढकला. बाहेर निघायचं, शाळेतून बाहेर निघायचं मुश्किल करून ठेवलंय माझं या लोकांनी. सारखे माझ्या नावावर जाऊन तिथं पॅटीस खाते. तो पॅटीसवाल्याला पण काही कळत नाही, काही मला कळतच नाही. या पोरींच्या नावावर, माझ्या नावावर कशाला देतो या पोरींना पॅटीस बिटीस? त्याचा पण धंदा होता असं म्हणायला, म्हणून देत असेल तो पण माणूस. आता यांचे पैसे मी का भरू सांगा बरं? दरवेळी ह्यांची गँग तिथं जाती. आता ह्यांची ह्या वयात त्यांनी गँग बनवली बघा. गँगला घेऊन जाती आणि म्हणती का आमचे मॅडम देणारे पैसे त्यांनी ठरवलंय आम्हाला पार्टी द्यायची. मी कधी यांना पार्टी सांगा बरं? मला काय माझे पैसे नाही झाले तर तेव्हा इथं माझ्यात मला पैसे काय म्हणू. जाऊ दे, आले आता मीच माफी मागते तिच्यावरून. अहो आता मी तुम्हाला सांगते, आधी मी पहिली ट्युशन घ्यायची बरं का घरी. किती पैसे साठायचे माझ्याकडं. आणि आता बघा काय हे शाळेत मी म्हणलं की वा वा शाळा लई चांगली आहे, माझ्याकडे चांगले पैसे साठले. पण कसलं काय, इथे येऊन काही पैसे ह्या पोरांमुळे माझ्याकडे काही पैसे साठत नाही. ह्यांचे दर आठवड्याला बिल भरू शाळेतून बाहेर निघायचं मुश्किल केलं या लोकांनी माझं. अगं बाई समजावा हो तुमच्या पोरीला जरा. मी काय नाही केलं. ही पोरगी एवढी निर्लज्ज आहे, वर्गात बसती आणि प्रत्येकाचे जर मी इथं हजेरी घेत असेल ना तर असं मी नंबर पुकारला ना की आपलं काही एवढं लक्ष असतं का वरण खाली बघायचं. मी आपले खाली बघून त्यांची हजेरी घेत असते. हां ही बाई काय करते माहिती का, प्रत्येकाचा आवाज काढून येस मॅडम, हो मॅडम, प्रेझेंट मॅडम अशी करते. सगळ्यांची प्रेझेंटी लावते. तरी मी विचार करते पोरं एवढी दिसते तर अख्ख्या क्लासची प्रेझेंटी कसं काय लागली अशी आहे ही. आपण नाही होणार बोलले, परत नाही होणार तिच्याकडनं. मी सांगन ना तिला ते तसं प्रेझेंटी नाही लावायची. अहो ते तर काहीच नाही, ते पण जाऊ द्या. ही पोरगी एवढी डांबरट आहे, त्यांच्याकडून 5-5 रुपये किती पर प्रेझेंटीचे. एका प्रेझेंटीसाठी 5-5 रुपये. म्हणजे विचार करा तिच्याकडे किती पैसे साठत असतात. 5 रुपये गोंडे काय करते त्या पैशाचं तू? अगं मी नाही का मम्मी. आणि तरी पण ते पॅटीचे पैसे भरत नाही, होय ग गोंडे? माझ्यापेक्षा जास्त तर तू कमवत असन नाही का? नाही मॅडम पेक्षा जास्त पगार आहे तुला. हिला थांबवायची लय गरज आहे बरं का. मी तुम्हाला सांगते, एवढी डांबरट पोरगी आहे ना. आता तिने स्वतः बिघडली आहे, त्याच्यानंतर तिने तिची गँग बनवली, त्यांना बिघडवलंय. आता वर्ग बिघडवायच्या मार्गावर आहे. वर्ग झाल्यानंतर अख्खी शाळा बिघडवीन, शाळा बिघडली अख्खा तालुका जिल्हा बिघडवीन, आणि त्याच्यानंतर अख्खा महाराष्ट्र बिघडवीन, आणि मग अख्खा देश बिघडून टाकीन ही पोरगी. एवढी डांबरट आहे. थांबवा नाही तर काही खरं नाही. अख्ख्या पुढच्या आता येणाऱ्या 5-6-10 वर्षात अख्खा देश. बरं तुम्ही मला सांगा, हिला हे कुठं लावलाय, ट्युशन कुठं लावलाय तुम्ही? अहो कुठं नाही, आमच्या गल्लीत तिथं, आमच्या घराच्या तिथंच आहे. आमच्या गल्लीत ते एक ट्युशन घेते एक बाई, त्याच्यात तिथंच पाठवतो. का काय झालं? हां मग त्या ट्युशन मध्ये जा आणि नक्की बघा काय शिकवितात. त्यांना नक्की हे शिकवतात, प्रश्न कसे विचारायचे असतात का, काय नक्की अभ्यास घेतात हे जाऊन एकदा बघा. आता तुम्हाला ह्याच्यावरून एक किस्सा सांगते. आमची सोशल सायन्सची बाई, तिच्या वर्गात ही कार्टी एवढी मस्ती करती, अशी नाही ते प्रश्न विचारते. ती बिचारी रात्री आपलं वाचून येत असन, सकाळी आपलं ह्यांना शिकवायचा ह्यांनी येत असन का, एका तासामध्ये किती शिकून होतं तेवढं वाचून येते बिचारी, ती शिकवती. तर ही पोरगी त्याच्या पुढचं वाचून येते आणि त्याचे पुढचे कोणचे प्रश्न विचारती काही कळत नाही. आणि त्या बाईसोबत हिने डील केली आहे का मी तुला प्रश्न विचारणार नाही. ती बाई एवढी म्हणजे एवढी परेशान झाली आहे हिच्यापासनं, हिने डील केली तिच्यासोबत का मी तुला इथून प्रश्न विचारणार नाही जर तुम्हाला पास केलं तर. किती डॅम्बिस आहे ही तुमची पोरगी हो. अगं पण पाठीमागच्या पीटीएमला कोणाला पाठवलं होतं हिच्यासोबत नक्की तुम्ही सांगा बरं? पाठीमागच्या वेळेस मी तर नव्हते आले. बाई काय ती बाई होती का काय होतं काय माहिती. आली एवढा मोठा टिकला लावलेला, आली बसली, नाही ते टीचरला बडबड केली. आता पाठीमागच्या पीटीएमला मी नव्हते ना, मी जरा सुट्टीवर होते, जरा माझं काम होतं. अगं बाई मला माहितच नाही ह्याबद्दल काय. आली त्या टीचरला बडबड केली आणि बाई काय बोलली ती. आणि नंतर जाताना बाई सरळ पण नाही गेली ना हो, इकडे वळली, त्या लायब्ररीत घुसली, तिथून 4 पुस्तकं होती त्या साडीच्या आतमध्ये घुसून. अगो बाई त्याच्यानंतर इकडे गेली, टॉयलेटमध्ये गेली, तिथून त्या बाईनी आता 2 नळ सोडले. नळ सुद्धा काय म्हणजे काय, किती गलिच्छपणा येतो सांगा बरं. काय ग गोंडी कोणाला घेऊन आले तू? आणि नाव विचारलं तर काय म्हणती म्हणायला, सगळी आहे मी. कसली सगुनी सांगा आता तुम्हीच.
सगळं चोरायला सांगून हो गो बाई, तिची आत्या आहे ती. बाई, ती इथं येऊन सुद्धा नाक कापलं माझं. काय आत्या आहे? तुम्ही कसं सांभाळता हो तिला नक्की? अहो ती बाई काय सांगायची तुम्हाला, घरी ती आणि मला 2 मिनिटं सुद्धा बसून देत नाही. हे कर ते कर ते कर सारखंच तिचं चालू असतं. आता ते 2 नळाचे पैसे भरायचे, ते जाता जाता तेवढे भरून जा. त्यात भरते जाता जाता पैसे, आता काय मलाच भरायला लागते. ह्या दोघी उद्योग करून ठेवले, मला निस्तरायला लागतात. जाऊ देवले, आता काय तिच्या वतीने पण मीच माफी मागते, त्या गोंडीच्या वतीने पण, त्या आत्याच्या वतीने पण. जाऊ दे आता काय, आता आमच्याच घरातले तर काय करायचं. ही गोंडी एक पट्टीची, आत्या दुप्पट. अशी जाऊ सगळी माझ्या नशिबाला आलं तर काय सांगायचं. तुमच्यासारखं माझ्यावर पण रडायची वेळ येते कधी कधी. अहो आता मी तुम्हाला एक तिचा किस्सा सांगते, काय झालं होतं. काय केलं त्या पोरीनी. आता एकदा आमची असेंब्ली चालू होती, तशी तर रोजच होती बरं का. आमची असेंब्ली चालू होती आणि त्याच्यामध्ये प्रिन्सिपल मॅमनी खूप चांगलं भाषण दिलं, असं लई छान वाटण्यासारखं. लई मोठी मोठी स्वप्न बघायला सांगितली. एका पोराच्या मागे लपली ही पोरगी आणि तिथून आवाज काढला टिव काहीतरी असा. त्या टीचरनी म्हणजे त्या आता प्रिन्सिपल मॅडमनी बघितलं ना का काय नक्की चाललंय. प्रिन्सिपल मॅडमनी त्या म्हणजे त्यांना वाटलं की आता ते पोरगच करतंय शेतानी. त्याला घेतलं स्टेजवर, त्या पोराला विचारलं की काय रे बाळा, तुला काय बनायचंय. तो पोरगा म्हणला पायलट. हिने जोरा जोरात ओरडायला सुरुवात केली, टॉयलेट टॉयलेट टॉयलेट. बाई त्या दिवसापासून ते पोरग, अहो त्याला सगळे लोक टॉयलेट म्हणायला लागली. हो आता तुम्हीच सांगा कसं वाटतं ते. आणि ही पोरगी असली घाणेरडे नावं ठेवती लोकांना. अरे देवा देवा. आणि सगळी जबाबदारी कोणावर येते सांगा बरं. हा ना, माझं. मी क्लास टीचर आहे ना. बरं चला चला, आता लंच टाइम झालाय. एक काम करा, तुम्ही हिला जरा सुधरवा. हिच्या बऱ्याच गोष्टी आहेत. आता आज काही एवढं कव्हर नाही होणार, एवढी लिस्ट आहे. तुम्ही नंतर या परत आणि हिला पहिलं सुधरायला सांगावं. थोडी तरी अक्कल येऊ द्या त्या पोरीला. तुम्ही छोले बनवता, लय छानच बनवता बरं का. हा बनवते ना छोले मी. हा जरा जास्त पाठवत जा ना. मग पाठवते त्याचं जास्त कशाला. अहो त्या पोरीला पुरत नाही ना, एवढे मस्ती करती, तिला लागतात जरा खायला, तर जास्त पाठवा. आली लाईनवर. हा पाठवेन ना, जास्त पाठवेन. चला चला. नमस्कार नमस्कार नमस्कार.